कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनोहरीचे दास देवते भूषणे कापे तया भेने कळिका आशा भयलाद आडनय चिंता ऐसे तया सता समर्थाची मनोहरीचे दास देवते भूषणे कापे तया भेने कळिका तुका म्हणे करू ऐशियाचा संग जेने नये भंग चिंतनाचा मनोहरीचे दास देवते भूषणे कापे तया भेने कळिका विठ्ठल करोयाची कथा नावाचा गजर आम्हा संसार काय करी मनोहरीचे दास देवते भूषणे कापे तया भेने कळिका श्री करतानी मिळलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भंग असून आजच्या या भंगामध्ये जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज काही साधकांचा प्रश्न आल्याच्या नंतर त्या प्रश्नाचं उत्तर मानवराच्या भंगामध्ये देतात. विचारले पुण्याने पावन नगरी राजनी 28 वर्ष झाले नाम सप्ताह चालू आहे. योगी 28 विटेवर आणि 28 वर्ष एक समानता भगवंताची लागतो. दक्षिणमुखी हनुमंतरायाचे मंदिर प्रज्वलित आहे आणि दक्षिणमुखी जे हनुमंतराय असतात ते प्रसन्न होतात. आमच्या तिकडे काय कोरवाडी बरेच गाव आहे. दक्षिण मारुती यशस्वी हनुमंतरायाची सेवा वाया जात नाही. दक्षिणमुखी तशी कोणत्याच हनुमंताची जात नाही. विठ्ठला विठ्ठला आजचा दुसरा दिवस आहे. काल मोठी पर्वणी हनुमंतरायाचे जे स्वामी आहे प्रभू रामचंद्र त्यांचा आपण रामनवमी या निमित्तानं उत्सव साजरा केला आणि फार पर्वकाळ सप्ताह आहे. स्वामी आणि भक्त भक्त आणि स्वामी असे जावे. हनुमंतरायाचे स्वामी येथे असणारे प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राचे स्वामी असणारे भोले नाही
म्हणजे हनुमंतरायाचा सुद्धा अवतार कोणाचा आहे? कोणी करायचा आहे. म्हणजे स्वामी आणि भक्त, भक्त आणि स्वामी तुम्ही फळावलेली सत्ता असणारा फार पर्व काळे, फार पर्व नियम विठ्ठल विठ्ठल. आणि या पर्वणीमध्ये आमचे गुरुबंधू जेथे असणारे, गुरुवरी असणारे कैलास महाराज यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी पारायण झाली. अहो ज्याने 12-13 वर्ष आळंदीमध्ये प्रत्यक्ष केले, अशांच्या मुखातून तिथे ज्ञानेश्वरी चालू आहे नाही का, बरेच मंडळी आहे. आणि गजानन महाराज नाही का, त्यांच्या मुखातून रामायण चालू आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे बालकाकडे आलेली. विठ्ठल कारण सेवके करावे सांगितले काम, तेथे होतो पण कामा नाही का. गावकरी मंडळीच्या वतीनं माझ्याकडे सेवा आलेली आहे नाही का. समजा गावकरी वतीनं माझ्याकडे सेवा आलेली आहे आणि त्या सेवेला उपस्थिती माझी लाभलेली आहे. आता आपल्याला 10:30 पर्यंत कार्यक्रम करायचा. जसं तुमच्या आशीर्वादानं करून घेता येईल तशा पद्धतीने श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेख गुण करी. मनोजगम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वान्ययूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा विस्तार बाबाजी सद्गुरुदास विवेकाने जाणे समाज सुगठित टिकविले. महासिद्धांताचे रसिक प्रभुकले लसे तरतविला श्री भागवत कल्पतरो. तया ज्ञानेशाते मर्मतेने वंदन करो. नागेंद्रराय त्रिलोचनाय भस्मांकराय महेश्वराय नित्याय सुधाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय. सर्वमंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहरणं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. करो याचे कथा नामाचा गज आम्हा संसार काय करी. जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये महाराज आपल्या जीवनात काय काय अनुभव येतो. आपण जे कथा पाहतो नाम साधता हे कशासाठी? केवळ सुख प्राप्त होण्यासाठी. कोण म्हणतो दुःखासाठी? दुःखासाठी. दुःख
नाहीच होण्यासाठी, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होण्यासाठी ही भगवंताची कथा आहे. विठ्ठल विठ्ठल करू जबाबदारी आहे करण्यासाठी, आणि करण्यासाठी न ते हाताची वाली आहे. करू याची कथा नामाचा गज. बरोबर आहे का? बरोबर ना? हे बरोबर आपण पाहतो. ते गोष्ट एवढं नाही कदाचित महाराजाचं तरी हो काय लागलं ते किंवा म्हणणार असं माझं तर मी आरा दुसरं आपण घेतो. असे करू याची कथा नामाचा गज. बर महाराज, तुम्ही म्हणता नामाचा गजर करू, आणि देवाचं नामाचा गजर केल्याच्या नंतर काय होतं, त्याची कथा केल्याच्या नंतर कथा नामचिंतन केल्यानं काय होतं, काय फायदा होतो. बरोबर आहे. महाराज म्हणतात आम्हा संसार काय त्या भगवंताची जर कथा केली, त्या परमेश्वराचं जर भजन केलं, तर जो संसार आहे, संसार हा प्रत्येकांना दुःख देतो. बरं का? संसार काय करतो? संसार दुःख देतो. माणसं दुःख ओढून घेतात. आपण वा वा विठाला विठाला संसार हा दुःख देत नाही. संसाराचं दुःख मनुष्य आपल्या देत असतो. पण जरी ते असं पण जे म्हणून घेत ते जर त्यानं जर देवाचं भजन केलं तर त्याच्या दुःख निर्माण होत नाही. बरोबर म्हणजे महाराज उजू काय होतं म्हणले, भगवंताचं नामचिंतन जर केलं तर त्याला महाराज काळ काही करीत नाही. काय तया काय म्हणजे तया वेणे कळे कळी का. त्या भगवान परमात्म्याच्या नामाची जर कथा केली, नामाचं चिंतन केलं तर काय होतं, तया वेणे कळे कळी का. भगवंताची कथा नामचिंतन केलं, संसाराचं दुःख नाही, आणि नामचिंतन कथा केली की त्याला कळी काळाचं उपयोग नाही. चला महाराज काय होतं, महाराज म्हणले तुम्ही जर भगवंताची कथा चिंतन जर केलं तर या संसारामध्ये अशा काही चार गोष्टी आहेत. पण त्या या संसारात येणार करणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत, जीवाला स्थिर न राहू देणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत. अशा ज्या गोष्टी आहेत त्या जर भगवंताचं चिंतन, त्या भगवंताची जर कथा केली तर त्या चार गोष्टी सुद्धा माणसा काही करू शकत नाही. पण त्या आशा, भय, लाज, आशा, भय, लाज, आरण्य, चिंता, कशामुळे त्या भगवंताची जर कथा केली, त्या भगवंताचं चिंतन जर केलं तर ह्या अशा संसारातल्या गोष्टी या सुद्धा माझा तरी नाहीत. आयशी तया सत्ता समर्थाची, असं जे भगवंताची कथा आहे. कोण ऐका, भगवंताची कथा आहे, भगवंताचं चिंतन आहे. पण ते चिंतन मात्र संतांच्या संगतीत व्हायला पाहिजे. कुठं व्हायला पाहिजे? भगवंताची कथा, भगवंताचं चिंतन हे हनुमंतराया या संतांच्या समोर व्हायला पाहिजे, संतांच्या संगतीत व्हायला पाहिजे. आणि संतांच्या संगतीत जर भजन झालं तर मग मात्र माणसाला विसर पडत. मग माणसं भजन करीत नाहीत का? आता भजन करतात, कुठे करतात? घरी करतात आणि विसरून जातात. बरोबर आहे. पण संतांच्या संगतीत जर भजन केलं तर ते भजन मात्र विसरत नाही. आणि ते भजन मग काय करतो, संसाराचे दुःख नाहीसे करतो, काळाचं भय नाहीसे करतो. आशा, भय, लज्जा, आड, चिंता हे सुद्धा बाधा करू शकत नाही. अशी या भगवंताची कथा आहे. विठ्ठल आता हा अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या लक्षात आला आणि बहुश्रुत मंडळी आहे. आता करूया
याची कथा. आता शब्द करू करू म्हणलं की करण्यासाठी मनुष्य हा स्वतंत्र आहे. भजन करू बरोबर आहे. आज पंगत महात्म्याची संतांची पंगत करू पंक्ती वाटत आज पुरी आणि सुंदर सुंदर होत. ऐका करू या शब्द सुद्धा परमार्थ. हा पंगत करणं म्हणजे कीर्तन आहे. पंगत आहे म्हणून आता कीर्तन व्हायला आहे का नाही. अगोदर भुक्ती आणि मग मुक्ती असे असं. पण महाराज म्हणजे भुक्ते मुक्तीची चिंता दैन्यना ये दारिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग गुळ केल्या. असं आहे. भुक्तीची मुक्तीची चिंता नाही. फक्त भजन करीत राहा. त्या भगवंताची कृपा झाली जमत. ऐका करू करण्यामध्ये स्वतंत्र जीव करण्यामध्ये स्वतंत्र. पण काय करायला पाहिजे बरोबर आहे. नरत्याच्या जीवाने काय करायला पाहिजे. कोण म्हणतं बिडे वाढायला पाहिजे. नरदेहातल्या जीवानं केवळ भजन करायला पाहिजे. काय करायला पाहिजे. भजन भजन भोजन तर आहे. समजा भोजन करावं लागत तर दोन गोष्टी आहेत. भोजन या स्थूल देहासाठी आहे आणि भजन सूक्ष्म देहासाठी आहे. विचार जेवण मारत पुरी भाजी खाली की स्थूल देह तृप्त होत असतो आणि भजन केलं की सूक्ष्म देह तृप्त होतो. आई करे जना तुझ्या सोयीताच्या खुना पंढरीचा मना माझे मनानं देवाचं भजन करत सूक्ष्म देह म्हणजे हा स्थूल देह आणि याच्या मधात येतो सूक्ष्म देह. शास्त्र त्याला लिंग देह म्हणतो. आणि त्याच्यासाठी काय भजन आहे. सूक्ष्म देहाने भजन केलं की संसाराचं दुःख सुद्धा काही करू शकत नाही. विठाला Hare
सतत भगवंताचं जर भजन केलं सदा करू सदा काय सदा नाम घोष करू गेले होते याच जन्मी अवघे विठोबा खेळण्यामध्ये पार शेतात पेरलं तर काय नाही झाले ना ज्ञानोबा जैसे क्षेत्रीचे पेरीचे ते वाचून आनंद निपजे पाहिले तेच देखेजे दर्पण पेरलं लागतं करावं लागतं बरोबर आहे असं आहे पेरलं करू तसं भजन जर केलं तर त्याचा फायदा होतो सर्व सुख सर्व अलंकार आनंदे म्हणून असं करतात महाराज सांगतात करू काय करू याची ऐका महाराज सांगतात करू याची याची हा शब्द वापरला आता कोणाची असा प्रश्न निर्माण याची हा शब्द वापरला या ठिकाणी कोणाची असं काही वापरलं नाही पण ज्या तुकाराम महाराज म्हणतात त्या अर्थी देवाचीच म्हणतात असं सिद्धांत इतर कोणी जर म्हणू लागलं तर ते कोणाचे काय म्हणेल पण तुकाराम महाराज ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी देवा वाचून ते दुसऱ्याचं म्हणजे नावच घेत नाही आता आणि याची बरोबर आहे एक गाव आम्ही जगात्मक महाराज सांगतात करू याची आता याची म्हणल्यावर कोणाची याची म्हणलं की गोष्टी दोन आल्या याची त्याची शब्द किती झाले करू कथा असा शब्द मारे एकच गोष्ट असते तर महाराज म्हणले असते करू कथा दोन गोष्टी असल्यामुळं पुढं भिन्न भिन्न बोलावं लागतं एकाला बहादूर करावं लागतं आणि एकाला विषय ठरवावं लागत असतं महाराज सांगतात करू याची आता या शब्द दोन गोष्टी आहेत एक आलं जगत आणि एक आला देव एक आलं जगत आलं आणि एक आला एक नाम हरी आणि द्वैत नाम जे द्वैत आहे ते दूर राहतो तो देवाला सोडून बाकीचं दूर आहे आणि देवच फक्त खरा आहे विठाला विठाला येरते आहे बाई येरते माई आपल्याला याची या शब्दामुळं हे बाकीचं सांगावं लागतं कारण हे सांगितलं तर ते एक लक्षात येतं बरोबर आहे एकाचा परिचय कधी होतो एकाचा परिचय एक कधी ओळखला जातो त्याच्या पुढे दोन असतो म्हणून एक ओळखला जातो ना तर एकाचा परिचय होत नाही एकलं ब्रह्म जर असतं तर हे ब्रह्म हे सांगता आलं नसतं हे ब्रह्म आहे आणि त्याच्या अगोदर दुसरं आहे म्हणून हे म्हणतात आलं का माया आहे म्हणून ब्रह्म सांगतात माया जर नसती तर हे ब्रह्म हे सांगायला राहिलं नसतं असं का विठाला विठाला
आता आहे ते आपल्या बाबा ते माया तेचे ब्रह्म आणि ब्रह्म तेचे माया. ऐका, मायेचं जे ज्ञान झालं ते ब्रह्मामुळे झालं आणि ब्रह्माचं जे ज्ञान झालं ते मायेमुळे झालं. तो गुळ गोड आहे कसे कोणा सांगितला? गुळ गोड आहे कोणा सांगितला? नाही ते गोडच झालं, पण दुसरं कडू आहे म्हणून हे गोड ठरले. कडू आहे म्हणून गोड ठरले गेलं. कडू हा पदार्थ जर नसता तर याला गोड कोणी म्हणलं? ते फक्त आहेच असं ठरलं गेलं असतं, पण गोड असा शब्द वापरला गेला नसता. दुसरी वस्तू कडू आहे म्हणून गोड दिलं, नाही का? शब्द म्हणजे याच्या सापेक्षित त्याला महत्व, त्याच्या सापेक्षित याला महत्व. ही रात्र आहे, दिवसाला कळाली. दिवस जर नसता तर रात्र कळाली नसती, किंवा रात्र जर नसती दिवस नसता तर रात्र कळाली नसती. रात्र सुख दुःखे समजा असंच लावून टाका. तसं ब्रह्म जे आहे हे मायेमुळे कळल्या जातो. तसं महाराज सांगतात याची म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक आली जगत आणि एक आलं देव. एक आली माया आणि एक आलं ब्रह्म. एक आलं सत्य, एक आलं असत्य. लक्षात ठेवा. विठ्ठल याची आवश्यकता आपल्या थोडं देवाकडे जायची. मग तो कसा आहे? महाराज सांगतात गतीर व्रता प्रभू साक्षी निवास शरणम सो प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमयम. समजा जगाचा माता धाता परमात्मा जेथे असणारा, समजा जगाला निर्माण करणारा नवे नवे समधी सत्ता त्याच्या हातात आहे. विठ्ठल मेघाने वर्षावे पर्वते बैसावे वायुने विचारावे सत्यतूते वायुने विचारावे सत्यतूते वायुने विचारावे सत्यतूते. पावसानं पडण्याची त्याची सत्ता आहे. मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायुने विचारावे सत्य तुझे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्तही जाणवणे शरणालो आकाशे सर्वत्र बसावे वायुने नाव भरी उकेन बसावे पृथ्व्या भूते वहावे ही आज्ञा वायुने नाव भरी उके आपल्या
नाही मायबाप. आपण विसरून गेलो. देव तर वाऱ्या म्हणता वाऱ्या आता कोणी इकडं येऊच नको. आपण राहू नाही. ही स्वतःच्या परमात्म्याची सत्ता आहे. आपल्या हातात काही सत्ता नाही. आणि हेच या कीर्तनातून नाम सप्ताहातून काय करायचं हे म्हणून आहेत काय नाही. या जगाचा अधिकार नव्हे तुमचं आमचं जे जीवन चालतं त्या परमात्म्याच्या ज्ञानात भूमिका आहे. विठ्ठला साले हे शरीर कोणाचे असते, 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 कोण बोलवी इतकं जर चांगलं कसं चाले हे शरीर कोणाचे असते, बस इतकं जर साळंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता घनी वेळा. इतकंच लक्षात आलं. या सप्ताहातून आपल्याला काय लक्षात आलं, अरे आपल्याला देव चालणार आहे. बस ऐका ऐका. म्हणून असा जो परमात्मा असणारा त्याची म्हणजे करो याची, आता सोच याची याच्या, आता याची श्रेष्ठ ठरला का नाही, एका सोबत त्याची भक्ती करायची, आपल्याला त्याचं नामचिंतन करायचं. आता सोबत त्याच्या आता करो याची, याची आपण वापर, याची त्याची याची हा शब्द पुढे जवळ आला का लांब आला, अगदी जवळ आला, अगदी जवळ आला. आणि त्याची म्हणलं की आता या शब्दातून ज्याची कथा करायची तो परमात्मा कुठे जवळ आहे. सर्वांगती राम देहारी, सर्वांगती राम देहारी, सर्वांगती राम सर्वांगती राम. काय शब्द बरोबर आहे होते, पण माणसं नुसते म्हणायचं माणसं माझ्या देव आहे असं लक्षात राहा.
म्हणणं चालू आहे कोणाच्या आमच्या तसंच आहे नुसतं म्हणणं चालू आहे असंच हृदयात ठेवे हे जर कळालं तर ते वेगळी असं आहे ना तर वास्तविक परमात्माचे महाराज सांगतात याचे परमात्मा हा जवळ आणि बाकीची गोष्ट लांब आहे संसार हा लांब आहे आणि देव जवळ आहे बरोबर आहे आता याच्यात उद्योग महत्वाचा आहे आपल्याला प्रधानत्व कशा द्यायचे आणि गौणत्व कशा ठेवायचे जवळच्या वस्तूला महत्व द्यायचे का लांबच्या वस्तू द्यायचं महत्व लांबची वस्तू कामी येईल का जवळची वस्तू कामी येते पाहुणा लांबचा कामी येतो का जवळचा 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 पाहुणा कामी येतो असतो अहो मध्ये पोत ते आपल्याला आणले भरून पडतो धरी मग अवताला चालत जवळच्या कामी येतो असतो मला काय आणि तुम्ही आम्ही लांबच्या जवळ धरायला लागलो आणि जवळच्या लांब करायला देवाला दूर करायला लागलो आणि जे जवळचे नाही त्या जवळ करायला लागलो अरे जवळचे समजे वर्कर मिळाले ते अहो हे चोर गणांवर महाराज म्हणतात हे ते समजे मिळाले का पुत्र पत्नी सहोदर मायबाप भोवताचा पसार मिळतील काष्टे लोकता आदळी हे लांबच्या आपण जवळ बसतो आणि जे जवळ आहे त्याला लांब नसतो विठ्ठल जीवलग कोण आहे जीवलग आपल्या याच्यात जास्त आपल्या जीवलग कोण वाटतं जास्त जीवलग पत्नी जास्त जीवलग पत्नी लागते का पोरग जीवलग लागते कोण जीवलग आहे आता तुम्हाला कशाला ऐका जीवलग फक्त देव आहे हे बाकीचे सांगू तुम्हाला कसे काही धनलग आहे काही देहलग आहे ऐका आणि देव किंवा संतच मात्र जीवलग आहे म्हणजे जवळचे हे समजे लांबचे ऐका आता काही धनलग आहे सोयीरे धाईरे संपत्तीचे कोणते लोक आहेत ते का माणुसकीचे सोयऱ्याला जर 10-5 हजार रुपये मागायला येऊन त्या जर दिले तर वा वा आमचा सोयरा वा आमचे पाहुणे आणि मागायला गेल्यानंतर नाही दिले तर काय पाहुण्याला करायचे काम केले म्हणजे पैसे दिले तर आमचा बरोबर आहे पैसे दिले म्हणजे कोण झाले धनलग कोण झाले धनलग पैसा नाही मिळाले की झालं तुटलं नाही आता आणि देहलग बायका पोरं बायका अनेक शब्दाला बायको पोरं नातू लेकरू बाळा हे शब्द कसे आहेत धनलग आहे धनलग देहलग सोयरे धनलग आणि घरातले माणसं देहलग मग देहलग कसे माणसं ऐका जोवरी चाले मोठा धंदा तोवरे बहीण म्हणे स्वतंत्र बाजार आहे बाजारावर जर भातक्याचा पुढे अन्न आणत असले अन्नाचे हातपाय चालू येतो कारभारी बाजारावरून भातक्याचा पुढा बाजार येतो अन्न आले अन्न आले अन्न आले अन्न आले अन्न आले अन्न आले अन्नाचा भातक्याचा पुढा यायला अन्न काम धंदा करता यायला बरोबर आहे आणि एकदा अन्नाचे हातपाय थकले ते अण्णा सुद्धा जोरी चळनागा
मानिते लहान थोर दिन स्वतःच्या कादा इंद्रिय ऐसा विपरीत झाला ऐसा विपरीत झाला तुमचे देव कसे येते देवाला काय ऐका पण देव आणि संत मात्र जीव लगे विठ्ठल विठ्ठल साधू संत जीवन पांडुरंगे येयो पांडुरंगे जीवाचे जीव लगे येयो मला जवळचं नाम सांगायचं करो याचे म्हणजे भगवान परमात्मा जवळ आहे आर्धन हृदयात जवळ आहे जवळ आहे परमात्मा आहे आणि आपण जो जवळ त्याला लाभ करतो आणि जे लांबचे त्याला दुर्गतीला आपण म्हणून करू याचे कथा बरोबर आहे एखाद्या जेवणामध्ये चांगला बेत जर असेल बरोबर आहे चांगला बेत असेल समजा श्रीखंड धरा किंवा पुरणपोळी जर असेल तर पुरणपोळीला दूध असतं नाही का आणि तिखट असतं तर मग असा जो गोड पदार्थ आहे मनुष्य लांब ठेवतो का जवळ ठेवतो जवळ ठेवतो हाताशी ठेवतो जवळ ठेवतो बरोबर आहे आणि जे तिखट असत अनेक भाजी लांब ठेवतो ऐका तुम्हाला वाटेल हे काय व्यवहारात तो व्यवहारातूनच परमार्थ करतो तुम्ही लक्षात ठेवा जसे तिखट भाजी लांब ठेवायची पण गोड भाजी मनुष्य जवळ ठेवतो तसं देव गोड आहे देवाला जवळ ठेवायचं आणि बाकीचा संसार थोडा का म्हणले फलकटतो संसार येथे संसार कसं ठरवलं लांब फलकटतो तो म्हणजे लांब संत महात्म्यांनी त्या थोडं लांब ठेवलं आणि परमार्थाला कसं ठेवलं येथे सार भगवान परमात्मा जवळ ठेवला विठाला आता आपण या शब्दात चाललो आपलं कीर्तन तिथं समाप्त नाही का आता ऐका करू याची कथा नामाचा गजर म्हणजे महाराज नामाचा गजर केल्याच्या नंतर आता नाम भजन देवाची कथा देवाचं नामचिंतन कोणतं जास्त मन करीत असतं परमार्थ कशासाठी मनासाठी परमार्थ देवासाठी का मनासाठी परमार्थ देवासाठी का परमार्थ देवासाठी का मनासाठी परमार्थ देवासाठी नाही परमार्थ देहासाठी नाही देह जड आहे आणि परमात्म्यासाठी सुद्धा परमार्थ नाही परमार्थ मध्यंतरी जे मनाचा खेळ आहे अंतःकरणाचा या अंतःकरणावर सुख दुःख निर्माण होत असतं आणि त्या सुख दुःखानं माणसाला अंतःकरण झाले की मग सुख मनयो मनुष्याना
कारण माणसाला सुखाला कारणीभूत आणि दुःखाला कारणीभूत मन असतं आणि ते मन जर एकदा भजनाकडे रमलं, ऐका असं जे मन आहे ते मन जर एकदा भजनाकडे रमलं की त्याला दुसरं काही ध्यानात येत नाही. काय कोण म्हणतं मन गोविंद गोविंद मना लागल्या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मन एकदा भगवंताच्या परमा भजनाकडे लागलं की त्याच्याकडे ते संसाराचं दुःख त्याच्याकडे येत नाही. म्हणून असं भजनात मन रंगलं की महाराज सांगतात आम्हा संसार काय एक असा विठ्ठल विठ्ठल भगवंताचं जर भजन केलं, परमात्म्याचं भजन केलं की भजनानं काय होतं, मन दूर जातो. कोणता दूर जातो? मन दूर जातो. आणि उपासना त्या भगवान परमात्म्याची उपासना ज्ञानेश्वरी वाचणं, रामायण वाचणं, ऐकणं ही उपासना आहे. म्हणजे मन दोष गेला आणि विक्षेप दोष गेला, राहिला कोणता? आवरून दोष. भगवंताच्या नामचिंतनानं मलदोष जातो. मलदोष म्हणजे कीर्तन आले की झोप लागणं, याला कोणता दोष म्हणायचा? मलदोष. आणि कीर्तनात बसलं म्हणजे मी आलो पण कावडाची कडी लावली तर नाही. माणूस शरीराने इथं बसला पण मनानं कुठे गेला? मनाची चिंतेत याला विक्षेप का असते? या दोन गोष्टी. मन विक्षेप दोष केला, फक्त राहिला आवरण. आणि आवरण दोष हा मग संतांच्या भेटीनं जात असतो. कशाने जात असतो? आवरण. आवरण म्हणजे अज्ञान गेलं आणि अज्ञान गेले की मग संसार सुद्धा काही करू शकत नाही. याचा अर्थ असा होतो की संसार हे जसा तसा कळतो. संसार जसा आहे तसा कळतो. कशात कळत असतो? देवाच्या भजनानं, संतांच्या संगती ज्ञानानं. पैसता संतांची संगती कळू आपुले कोणीच नव्हते. जशीच्या तशी वस्तू माणसाला कळली किती दुःख देत नसते. आता पुढे चाल किरडो तरे कापडाचे परी लहरायता तिसाचे. मंद अंधकार आहे आणि मंद अंधकारामध्ये एखादी दोरी पडली, दोरी वाकडी तिकडी पडली. मंद अंधकार, मंद या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे मांजर झाकून म्हणायचं. गडद अंधार असं तर वस्तू दिसत नाही आणि उजेड असं तर वस्तूचं ज्ञान होतं. म्हणजे उजेडे नाही आणि गडद अंधारही नाही. मग झावळ्यासारखं काहीतरी दिसतं. वाकडं तिकडी दोरी पडली की माणसाला भास कशाला होतो? सर्प. बरोबर आहे. हे का झाला? दोष कशाचा आहे? माणसाचा दोष का त्या दोरीचा दोष? अंधाराचा दोष. माणसाचं दिसायला ना पण बरोबर दिसणं. कशामुळे दिसणं? अंधार. बरोबर आहे की नाही? हा विचार तसं संसार जे तुझं देतो ते अज्ञान. त्याचं जर यथार्थ ज्ञान झालं संसाराचं तर तो सुद्धा दुःख देत. त्याचं यथार्थ ज्ञान झालं संसाराचं सुख प्राप्त होतं, दुःख होत नाही. याच्याबद्दल एक गोष्ट सांग. गरीब परिस्थितीतला एक कुटुंब होतं. मुंबई सारख्या शहरामध्ये तो धंदा करण्यासाठी गेला. पण ते कोरोनाचा पिरियड होता. धंदा काय लागला नाही. बरेच दिवस झाले. घरून पत्नीने फोन केला, "काहो, किती दिवस झाले तुम्ही तिकडे गेलात? कशा तुमच्या जेवण्या खाण्याचे धंदा आहे का नाही?" ते म्हणतो, "ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे." ते म्हणते, "आता येरी कडी सुकी झाली, मी येऊ का तिकडं? हरभरे झाले, समजा झालं." बरोबर, ये काय हरकत नाही. मग ही गेली मुंबईत गेल्याच्या नंतर मग ती म्हणजे काहो, इतके ते तुम्ही धंदा केला, मग काही कमाई झाली असेल? वा वा झाली. आता त्याला कशा धंदा लागला नाही. पण आता हिची समजूत काढायची ती म्हणजे हो धंदा लागला धंदा. मग असं कर म्हणे. महाराज सांगतात, शृंगार भूषणे कांताल
एखादा दागिना करा, लक्ष्मी हार करा. आता याच्याकडे पैसे लक्षात ठेवा गोष्ट. मग याला तू हुशार होता, त्याला वाटलं एवढं नाराज कशाला करायचं. तो गेला 50 रुपयाचा एक हार. किती रुपयाचा नेकलेस हा नेकलेस नेकलेस 3 तोळे वजन त्याचं. केवढ्याला आणला? 50 रुपयाला आणला. आणि तिच्या मणी 3 तोळ्याचा हार आहे. 3 तोळ्याचा हार दिला. तिला इतका आनंद झाला. मालकाला मी म्हणून त्यांनी मी म्हणून त्यांनी आणि इतकी खुश झाली 3 तोळ्याचा हार आहे. आणि ह्यो खुश याला फिरा बरं झालं. होळी बिचारी वाटतं सोनच आहे. मग महिना निघून गेला. महिना झाला आणि मग ती म्हणते आता मी जाते म्हणे गावात. ती म्हणे असं कर, हार काढून थैली द्या. कारण रेल्वे स्टेशनला दाखवी असली कदाचित कोणी तोडून नेईल. मग काय मग घरी मला दाखवायचंय म्हणे. मग तिनं घातला गळ्यात. बरं घातला तर कसं घालावं हार? आत गाड्यात घाला आणि वरून पदर घ्यावा. तिनं पदर आदूर घेतला आणि हात. आता सहसा माणसं तशीच त्याचं एक कारण आहे. सोनं हे माणसाच्या अंगावर का असावं? तो सोनं हा धातू शीतळ आहे. कसा आहे? शीतळ आहे. ते म्हणजे श्रीमंतानं घाला असं नाही, श्रीमंतानं घाला समजा. पण सोनं हे कोणाच्या अंगावर असावं? कोणाच्या म्हणजे महिला मंडळाच्या. पूर्वीचा कालावधी त्यांना सकाळच्या 4 वाजल्यापासून चुलीवर धंदा करणं लागला नाही का? चुलीचा सारखा धंदा. आणि ती उष्णता त्यांच्या अंगामध्ये जास्त असते. पण हे सोनं शीतळ असतं. सोनं कसं असतं? शीतळ असतं. आणि शीतळ असतं म्हणून त्या सोन्यानं नाकाला छिद्र पाडून कुठे टाकतात? छिद्र पाडून. कानाला छिद्र पाडायचं, त्याच्यात सोनं घालायचं. हाऊस आहे का काय म्हणून? आता हाऊस म्हणायला ते हाऊसिंग घालाय. पण विज्ञानिक भागाचा असा आहे की ते शीतळ आहे. शरीराचं छिद्र पाडून जर घातलं तर त्याचा सोन्याची शीतळता शरीरामध्ये प्राप्त होत असते. बरोबर आहे? नाकाला छिद्र पाडून, डोळ्यात छिद्र पाडून. तर अलंकार असा सोन्याचा अलंकार महिला मंडळाच्या अंगावर असा नसला तरी उद्या तुम्ही माल काय तू द्या का सोनं असा महिला. बरोबर आहे काय? असं आहे. ते दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी असो. मग ती म्हणे मग त्या गावात जाऊन कोणाला दाखवायच्या का म्हणे. मग तिने गळ्यामध्ये घातला. बरोबर आहे का? आणि नेमके महाराज रेल्वे स्टेशनवर गेले. गर्दी झालेली. एक माणूस आला तो चोर. त्यानं ती पोक तोडी. त्याला काय माहिती खरी का तोडी पडून गेला. पण इतकी रडू लागली ती. 3 तोळ्याचा हार होता. 3 तोळ्याचा हार. मी त्यांना म्हणले, त्यांनी 3 तोळ्याचा हार आणला. हार चोरी गेला. 3 तोळ्याचा हार. किती पैसे झाले म्हणून तुम्ही सांगा? 4.5 हार. माऊली इतकी रडू लागली. बेसूद झाली. रडू लागली. तिला बोलणं उठलं. काय सांगा? मी मालकाला म्हणले आणि 4.5 लाखाची नुकसान झाली. आता किती अवघड झालं, किती दुःख झालं. महाराज बेसूद पडली. जाऊ दे म्हणे. जाऊ दे. जाऊ दे म्हणे. काय काय बाबत आहे? बाबत 4.5 लाखाची बाबत. अरे हो हो राहू दे. नाही पण तुम्ही किती धंदा केला असेल ती तो मळी गेली. आता कोंबडी घेतली असती घरी जाऊन. जाऊ आखे म्हणे जाऊ दे काय त्याची चिंता नको करू. आपल्या दैवातच नाही. काय दैवत नाही म्हणे. आता कसं? आणि किंवा हसायला आणि ही रडायली. ऐका, किंवा हसायला आणि ही वास्तव की एवढी चोरी झालं दोघांना पाहिजे का नाही? मग किंवा हसायला ही रडायली. एखादा भाग आला तुमच्या लक्षात. किंवा काहून हसायला
त्याला माहिती खोट आहे आणि हिनं खोट्यालाच कसं ठरविला खोट्यालाच खरं ठरविलं आणि खोट्यालाच खरं ठरविलं म्हणून रडायला मग दुःख कशाने गेलं सांगा आणि हे जर खरंच खोट आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया विरधार खरंच हे खोट जर लक्षात आलं दुःख होऊ शकत नाही आणि हे कळत असतं संत महात्म्याच्या संगती विठ्ठल आणि हे कळत असतं भगवंताच्या भजनानं तेच महाराज अभंगाच्या पहिले अंधाराची भीती कधी आहे हातात जर बॅटरी असेल तर अंधार काही करू शकत नाही भगवंताची जशी कथा भगवंताचं नामचिंतन भगवंताच्या नामचिंतनात आपल्याला जर पुण्य असेल तर पापाचं दुःख काही करू शकत जळती दोषाचे सादर जे पवित्र हरी कथा अशी भगवंताची कथा महाराज ते भगवंताचं नामचिंतन कठे धरला कृष्णमणी अवघा ज्याने 10 होते का तुमच्याकडे 10 होते आमच्याकडे 10 होते विठ्ठला विठ्ठला